माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला अशा शब्दाबद्दल सांगणार आहे ज्याचा जगात खूप जास्त चुकीचा अर्थ काढला गेला आहे आणि तो शब्द आहे जिहाद. जेव्हा लोक जिहाद हा शब्द ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात लढाई, दहशतवाद किंवा हिंसेचे चित्र उभे राहते. पण खरोखर जिहाद म्हणजे हेच आहे का? काय इस्लाम निष्पाप लोकांना इजा करण्याची परवानगी देतो? मुळीच नाही. जिहादचा खरा अर्थ काय आहे? जिहाद हा अरबी शब्द जहादापासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ आहे पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणे, संघर्ष करणे, मेहनत करणे. म्हणजेच जिहादचा अर्थ आहे वाईटाविरुद्ध संघर्ष, स्वतःच्या मनातील चुकीच्या इच्छांविरुद्ध संघर्ष, सत्यावर ठाम राहण्याचा प्रयत्न. सर्वात मोठा जिहाद कोणता आहे? प्रेषित मोहम्मद यांनी सांगितले आहे की माणसाने स्वतःच्या वाईट वासना आणि इच्छांविरुद्ध संघर्ष करणे हाच सर्वात मोठा जिहाद आहे. स्वतःशी जिहाद. जेव्हा एखादा माणूस खोटे बोलण्यापासून स्वतःला रोखतो हा जिहाद आहे. जेव्हा कोणी रागावर नियंत्रण मिळवते हा जिहाद आहे. जेव्हा कोणी निषिद्ध गोष्टींपासून स्वतःला वाचवते हा जिहाद आहे. जेव्हा कोणी प्रार्थनेसाठी आपल्या आळसाशी लढते हा जिहाद आहे. आजचा खरा जिहाद आहे आपले हृदय स्वच्छ ठेवणे, ईश्वराच्या भक्तीत प्रामाणिक राहणे आणि वाईट गोष्टींपासून दूर राहणे. जिहाद म्हणजे नेहमी युद्धच असते का? नाही. इस्लाममध्ये युद्धाची परवानगी केवळ आत्मसंरक्षणासाठी आहे. जेव्हा अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल किंवा कोणावर हल्ला झाला असेल तरच. पण इस्लाम शिकवतो निष्पापांना नुकसान पोहोचवू नका, महिला, मुले आणि वृद्धांना हात लावू नका, झाडे तोडू नका, प्रार्थनास्थळांचे नुकसान करू नका. त्यामुळे जे लोक निष्पापांची हत्या करतात आणि त्याला जिहाद म्हणतात ते इस्लामच्या शिकवणीच्या विरुद्ध जातात. सत्य बोलणे हा देखील जिहाद आहे. ज्ञान पसरवणे हा देखील जिहाद आहे. लोकांना चांगुलपणाकडे बोलावणे हा देखील जिहाद आहे. जेव्हा तुम्ही समाजातून दारू, नशा, तंबाखू यांसारखी व्यसने दूर करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तो सुद्धा जिहाद आहे. जिहाद आणि दहशतवाद यातील फरक. दहशतवाद काय आहे? भीती पसरवणे, निष्पापांना मारणे, अराजकता निर्माण करणे. जिहाद काय आहे? न्यायासाठी संघर्ष, स्वतःमध्ये सुधारणा, ईश्वराच्या मार्गात घेतलेली मेहनत. म्हणूनच आपण या शब्दांचा योग्य अर्थ समजून घेतला पाहिजे. खरा उद्देश काय आहे? जिहादचा उद्देश लोकांना मारणे नाही तर लोकांना वाचवणे आहे. जिहादचा उद्देश द्वेष नाही तर न्याय आणि जनकल्याण आहे. जिहादचा उद्देश कोणाचेही जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करणे नाही तर सत्य स्पष्टपणे जगासमोर मांडणे आहे. आज आपला जिहाद काय असायला हवा? आज आपला जिहाद हा असायला हवा आपली श्रद्धा मजबूत करणे, आपले घर सुसंस्कृत बनवणे, आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार देणे, आपल्या चरित्रातून इस्लामची खरी ओळख दाखवणे, समाजात शांतता आणि न्याय पसरवणे. जर आपण स्वतःला सुधारले तर तोच सर्वात मोठा जिहाद ठरेल. माझ्या बंधू आणि भगिनींनो, जिहाद तलवारीपूर्वी मनात सुरू होतो. जिहाद म्हणजे द्वेष नव्हे तर सुधारणा आहे. जिहाद म्हणजे हिंसा नव्हे तर सत्यासाठी केलेला संघर्ष आहे. या आपण आपल्यातील वाईट विचारांविरुद्ध जिहाद करूया. या आपण असत्य, अन्याय आणि वाईट कृत्यांविरुद्ध जिहाद करूया. या आपण आपले जीवन ईश्वराच्या भक्तीसाठी समर्पित करूया. ईश्वर तुम्हा सर्वांना सन्मती आणि योग्य मार्ग दाखवो.